आनंदी जीवन जगणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला शांत आणि समाधानी जीवन हवं. पण खरंच विचारा आपल्या मनाला, तुम्ही आपल्या जीवनात आनंदी आणि समाधानी आहात का? पण ज्यांना हे जीवन का मिळालं, त्यापूर्वी काय होतं आणि पुढं या माणसाचे काय होणार आहे हे माहीत नाही, तो जीवनाच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करू शकेल का? जगात आनंदी राहण्यासाठी 4 गोष्टींची फार आवश्यकता आहे. अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत परम कृपावंत आहे. आदाब, मी अब्दुल मुजीब दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. लोक हो, आनंदी जीवन जगणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला शांत आणि समाधानी जीवन हवं. पण खरंच विचारा आपल्या मनाला, तुम्ही आपल्या जीवनात आनंदी आणि समाधानी आहात का? मग हे कसं शक्य होईल? त्यासाठी जीवनात उद्देश असला पाहिजे आणि तो आपल्या स्वभावानुसार असला पाहिजे. यशस्वी जीवनाच्या तत्वज्ञानावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत आणि आजही अनेक जण याविषयी मार्गदर्शन करताना दिसतात. पण ज्यांना हे जीवन का मिळालं, त्यापूर्वी काय होतं आणि पुढं या माणसाचे काय होणार आहे हे माहीत नाही, तो जीवनाच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करू शकेल का? तो आपल्या जीवनाचा खरा उद्देश सांगू शकेल का? जगात आनंदी राहण्यासाठी 4 गोष्टींची फार आवश्यकता आहे. 1. गरजेनुसार संपत्ती. 2. चांगलं आरोग्य. 3. चांगलं कुटुंब. आणि 4 म्हणजे जीवन जगण्याची कला. जर तुमच्याकडे पहिल्या 3 गोष्टी असतील परंतु 4थी नसेल, म्हणजेच जीवन जगण्याची कला, तर विश्वास करा, तुम्ही शांत, संतुष्ट आणि समाधानी जीवन जगू शकणार नाही. ईश्वराने हीच कला शिकवण्यासाठी इस्लाम ही जीवन व्यवस्था दिली आहे. इस्लाम हा शब्द 2 धातूंनी बनलेला आहे. एक आहे सिल्म आणि दुसरा म्हणजे सल्लम. सिल्म म्हणजे आत्मसमर्पण, आज्ञापालन, स्वच्छेनं अधीनता स्वीकारणे, विनम्रता पाळणे, स्वतःला सेवेत सादर करणे, पूर्ण समर्पण भाव. आणि सल्लम म्हणजे शांती, सलामती, संतुष्टी आणि समाधान. इस्लामी दृष्टिकोनातून जो कोणी एकमेव सर्वोच्च सत्ता, आपला निर्मिक आणि पालनहार अल्लाहसमोर स्वच्छेने आत्मसमर्पण करेल, त्याच्या आज्ञांचे पालन करेल, त्याच्यासमोर विनम्र बनून राहील, स्वतःला त्याच्या सेवेत सादर करील आणि जो त्याच्या प्रती पूर्ण समर्पण करील, तो त्याच्या कृपा सावलीत राहील. त्याचं मन शांत, संतुष्ट, समाधानी असेल आणि तो या जगात आणि परलोकात सुरक्षित, सलामत राहील. आनंदी आणि समाधानी जीवन जगणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखादी व्यक्ती इस्लामी जीवन व्यवस्थेचं पालन करेल. कारण इस्लाम हा असा एकमेव धर्म आहे, अशी जीवन व्यवस्था आहे, जे मानवाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात योग्य आणि उपयुक्त मार्गदर्शन करतं. सृष्टी निर्मिकानं अवतरित केलेल्या या धर्मात जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर काय याविषयी योग्य मार्गदर्शन आहे. या ईश धर्मात जीवनाचा उद्देश सांगितला आहे. तसेच मानवाला सांसारिक व्यवहारातही सरळ, उपयुक्त मार्गदर्शन केलेलं आहे. ज्याप्रमाणे या धर्माचा उद्देश मानवाला परलोकात उन्नत करणं हा आहे, त्याचप्रमाणे या धर्माशी निगडीत राहून मानवानं या जगात पण सुख समृद्धीचं जीवन जगावं, यासाठी अल्लाहनं ही व्यवस्था दिली आहे. आपल्या निर्मिकानं सांगितलं आहे, विश्वनिर्मिक अल्लाह त्याच्या राज्यात त्याने निर्माण केलेल्या विश्वात जो त्याच्या ज्ञानावर विश्वास करतात, अशा त्याच्या इच्छेनुसार चालणाऱ्यांना तो आपल्या ग्रंथाद्वारे सुरक्षिततेचा मार्ग दाखवतो आणि आपली इच्छा आणि सामर्थ्यानं त्यांना विश्व आणि जीवनाविषयी पसरलेल्या अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे आणतो आणि त्यांना दोन्ही जीवनात सफलतेचा योग्य मार्ग दाखवतो. सूरे माइदा. थोडक्यात इस्लामचे अनुकरण म्हणजे सृष्टी आणि आपल्या निर्मिकाच्या इच्छेनुसार, त्याच्या मार्गदर्शनात, आपल्या जीवन उद्देशानुसार इतर निर्मितीशी सुसंगत, न्यायाने संतुलित जीवन जगणं आणि निर्मिकाने दिलेल्या यथार्थ ज्ञानावर आधारित त्याचा जो परिणाम शांती, सलामती, समाधान आहे ते मिळवणं. एखाद्या व्यक्तीला कुठं जायचं, काय करायचं, कशाला जायचं
हे माहीत असतं आणि दुसऱ्याला जर माहीत नसेल तर या दोघांच्या जीवनात किंवा जीवन प्रवासात काय फरक असेल, कोण किती संतुष्ट आणि समाधानी असेल यावर तुम्ही विचार करू शकता. आता आपण इथेच थांबूया. लवकरच मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या या दिव्य संदेश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावं, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होईपर्यंत त्याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपला अभिप्राय कॉमेंट करणं विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर याची लिंक इतरांपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करा. अल्लाह हाफिज, म्हणजे अल्लाह तुमचा संरक्षक होऊ दे. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000 म्हणजेच 1800 572 3000.